जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल। आषाढी वारी सुरू आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल रिंगण खुडूस फाटा इथे संपन्न झालंय। रिंगण सोहळ्यामध्ये लहान मुलं, वृद्ध व्यक्तींसह महिलांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। माऊलींच्या जयघोषात आणि पांडुरंगाच्या वर्णनामध्ये परिसर विठुमय झाला होता। रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर माऊलींच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने वाटचाल सुरू केली। आढावा घेतलाय सुजित काळंगे यांनी। रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण खुडूस फाटा या ठिकाणी आहोत। संत ज्ञानेश्वर महाराजांचं गोल रिंगण या मैदानामध्ये संपन्न झालेलं आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या ठिकाणी आल्या, पालखी या ठिकाणी आली आणि प्रचंड मोठ्या जनसमुदायाच्या माध्यमातून हे रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एक विशिष्ट असा सोहळा खरं तर प्रत्येक वर्षी या मैदानामध्ये संपन्न होत असतो आणि माळशिरस परिसरातील, वेळापूर परिसरातील प्रचंड मोठा जो भाविक वर्ग आहे, वारकरी वर्ग आहे, तो या मैदानामध्ये एकत्र येत असतो। वारकरी जनसमुदाय जो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत चालतो आहे तो या ठिकाणी उपस्थित राहतो। या रिंगणाला एक वर्षानुवर्षाची किंवा शतकाची परंपरा आहे। ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या ठिकाणी येतात त्या ज्ञानोबा माऊलींच्या सोबत आपण काही पावलं चालावं यासाठी इथून काही मंडळी पंढरपूरच्या दिशेनं निघत असते। प्रत्येक वर्षी अगदीच भेटी लागे जीवा लागलीसे आस असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं ज्ञानोबा माऊलींच्या पादुका ते जे 2 अश्व आहेत ते 2 अश्व पाहण्यासाठी, त्यांच्या अंगाला हात लावण्यासाठी आणि ते जेव्हा धावतात तेव्हा त्या 2 अश्वांच्या पायाखालची माती स्वतःच्या कपाळाला लावण्यासाठी इथला वारकरी वर्ग आहे तो वारकरी वर्ग आसुसलेला असतो। म्हणून हा दिवस वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असतो। खुडूस फाटा ठिकाणच्या रिंगणानंतर हीच पालखी जी आहे ती पालखी पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे आणि पुढं अशाच पद्धतीचं पाऊले चालती पंढरीची वाट असं ज्या पद्धतीने म्हटलं जातं त्या पद्धतीनं न थकता ही पाऊलं पंढरीची वाट चालणार आहेत। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, खुडूस फाटा, माळशिरस। इकडे वारीच्या वाटेवर अनेक वारकरी पंढरीच्या दिशेने विठुरायाचं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी मार्गक्रमण करतात। त्यासोबतच वारकरी संप्रदायातल्या कीर्तनाचं शिक्षण घेणारे विद्यार्थीही मोठ्या उत्साहानं चालताना बघायला मिळालेत। यावेळी वारकरी कीर्तनाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वारी नेमकी कशी वाटते, यातून त्यांना काय शिकायला मिळतं या संदर्भात युवा कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक वैभव महाराज गमे यांच्याशी संवाद साधलाय सुजित यांनी। वैभव महाराज आपल्यासोबत आहेत। वारी ही माणसाला समता शिकवते, बंधुत्व शिकवते, भावंड भावना जागी करते। पण या व्यतिरिक्त तुमचा जो अभ्यासाचा पाठ आहे तर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं नेमकं कशा पद्धतीनं वारीमध्ये काही एक पाठ किंवा जे चालणं आहे त्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं मार्गदर्शन होतं आणि ते कीर्तनासाठी कसं उपयोगी पडतं? वारीमध्ये आल्याच्या नंतर आमचे गुरुवरे सुद्धा आम्हाला वारीचं महत्त्व सांगतात आणि इथं आल्याच्या नंतर एक साधना होत असते आणि साधना ही फार महत्त्वाची असते। माणसाचा अभ्यास किती पण असू द्या पण त्याच्या जीवनात जर साधना नसेल तर तो अभ्यास शून्य असतो किंवा एखाद्या वक्त्याच्या बोलण्यामधून सुद्धा त्याची साधना दिसून येत असते। त्यामुळे ते गुरुवारी आम्हाला सांगत असते, बाबांनो तुम्हाला सगळ्यात मोठी साधना काय असेल तर कोणी सांगतं आम्हाला की 12 वर्षातून एकदा कुंभमेळा होतो आणि तिकडे लोक जातात, जाऊ नये असं म्हणत नाही, पण 12 वर्षातनं जो आनंद कुंभमेळ्यात भेटतो तो आनंद आम्हाला त्याच्यापेक्षा कितीतरी पट आनंद वारीमध्ये भेटतो आणि ते गुरुवारी आम्हाला पाठाच्या माध्यमातून ते वेगवेगळे संतांचे प्रमाण देऊन आम्हाला प्रोत्साहित करत असतात। वारकरी असण्यामध्ये एक वेगळी लीनता आहे, वारकरी असण्यामध्ये एक प्रेमभाव आहे। हा प्रेमभाव, ही लीनता महाराष्ट्रातल्या युवकांच्या मनामध्ये भरण्याचं काम या वारीच्या माध्यमातून होत असतं। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, माळशिरस। आणि आषाढी वारीसाठी वारकरी विठुरायाच्या पंढरी नगरीत दाखल व्हायला लागलेत। वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी 4500 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या समवेत जवळपास 8000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत। वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येचा विचार करता गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे। विशेषतः ड्रोनचा वापर करण्यात येणार असून 6 ड्रोन पंढरपूर वारीसाठी तैनात करण्यात येणार आहेत। माऊली डांगे यांनी याचा आढावा घेतला, बघूया। साहेब काय सांगाल की या वारीचा आषाढीचा बंदोबस्त कशा पद्धतीने असणार आहे? आज आता आमचा पोलीस रिपोर्टिंग झालं आणि त्यांचं वाटप पण झालेलं आहे, त्यांचं ब्रीफिंग झालेलं आहे। 8000 पोलीस आणि 400च्या वरती अधिकारी इथं रिपोर्टिंग झालेले आहे। त्यांचा ॲप माध्यमातून प्रत्येक लोकांना त्यांचा पॉईंट कुठे आहे, त्यांचा
प्रत्येक लोकांना सूचना दिलेल्या आहे, जेणेकरून ते अधिकारी अंमलदार त्यांचं कर्तव्य व्यवस्थित करतील. दुसरं आहे की आम्ही जे चेंगराचेंगरीचं स्थळ आहे, पॉईंट्स आहे, असं 13 ते 14 आम्ही मॅप केलेले आहे. तिथं आमचं कार टीम, कम्युनिकेशन ॲक्शन रेस्पॉन्स टीम तिथं तैनात केलं आहे. त्यांचं स्पेशल आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटचं ट्रेनिंग घेतलेले आहे. तिसरं आम्ही होल्ड अँड रिलीज, कुठं कुठं असं पॉईंटमध्ये जास्त पब्लिक येतात, कॅपॅसिटीपेक्षा जास्त पब्लिक आले तर ते आम्ही होल्ड करतो आणि नंतर आम्ही कमी जसं जसं क्राऊड मूव्ह होते तर त्यांना सोडतो. येणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आता जवळपास 8,000चा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचं आपल्याला सांगितलेलं आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.